नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ब्रेडचे गुलाबजाम। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1.5 कप साखर घ्यायची आहे आणि त्याच प्रमाणात 1.5 कप पाणी घ्यायचं आहे। साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आहे आणि मोठ्या गॅसवर पाक बनवायचा आहे। तुम्ही जर छोट्या गॅसवर किंवा कमी गॅसवर पाक बनवला तर पुन्हा त्याची साखर तयार होते, त्यामुळे पाक बनवताना हा मोठ्या फ्लेमवरती बनवायचा असतो। त्यामध्ये आपण 2 वेलची घालणार आहोत। आणि गुलाबजामचा पाक बनवताना हा एकतारी पाक बनवायचा नसतो, तर फक्त चिकट पाक बनवायचा असतो। इथे आपला पाक तयार झालेला आहे। आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया। मी इथे 6 ते 7 ब्रेड घेतलेले आहेत, त्याची आपल्याला साइडची बाजू कट करून घ्यायची आहे। खायला खूप छान होते ते गुलाबजाम, एकदा नक्की बनवून बघा। त्यानंतर हे 4 भागामध्ये कट करून घ्यायचे आहेत ब्रेड। एका बाउलमध्ये आपण कट केलेले ब्रेड घेतलेले आहेत, त्यामध्ये 1/4 कप दूध घालायचं आहे। वन 1/4 कप मधलं 2 चमचे दूध मी बाजूला ठेवलेलं आहे। मध्ये आपल्याला 1/3 कप मिल्क पावडर घालायची आहे, म्हणजेच 80 ग्रॅम घालायचे आहे। राहिलेले 2 चमचे दूध आपण आता घालणार आहोत आणि त्यानंतर आपण मळून घेणार आहोत। त्यानंतर परत 2 चमचे दूध घातलेलं आहे आपण।
त्यानंतर आपण घालणार आहोत 2 चमचे साजूक तूप, छोटे छोटे गोळे घेऊन गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत। गुलाबजाम तयार करताना हातावर मध्ये प्रेस करून त्यानंतर हलक्या हाताने गोल फिरवायचे आहेत, त्यामुळे गुलाबजामला मध्ये भेगा राहत नाहीत आणि तेलात ते फुटत नाहीत। मी ते तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मीडियम फ्लेमवरती आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। सोनेरी रंग येईपर्यंत गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता गुलाबजामला खूप छान असा कलर आला आहे। त्यानंतर आपण हे गुलाबजाम गरम असतानाच पाकात घालायचे आहेत। याच पद्धतीने सगळे गुलाबजाम तळून घेऊया। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।